मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। मुंबईमध्ये पुजाऱ्यांवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलेला आहे। कांदिवली लालजीपाडा परिसरातली ही घटना असून पूजा करून परतणाऱ्या पुजाऱ्यांवर अज्ञातांनी हल्ला केलाय। कांदिवलीमधल्या लालजीपाडा परिसरातली ही संपूर्ण घटना आहे। पूजा करून परतणाऱ्या पुजाऱ्यांवर काही अज्ञातांनी हल्ला केलाय। हा परिसर तसा वर्दळीचा आहे आणि या पुजाऱ्यांवर काही लोकांनी ठरवून हल्ला केल्याचं दिसतंय। काही तरुण मुलं ज्यांच्या हातात शस्त्र आहेत ती उगारली जात आहेत या पुजाऱ्यांवर। कांदिवलीमधल्या लालजीपाडा परिसरातली ही संपूर्ण दृश्य आहेत। दरम्यान वाद नक्की काय हे अजून समजू शकलेलं नाहीये, मात्र अशा पद्धतीने खुलेआमपणे पुजाऱ्यांवर हल्ला होणं हे धक्कादायक आहे। मुंबईमध्ये अज्ञातांकडून पुजाऱ्यांवर हल्ला, कारण मात्र अजून समजलेलं नाहीये। काही तरुणांनी हातात शस्त्र घेऊन या पुजाऱ्यांवर उगारलेली आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, नक्की काय भानगड आहे? तेजल, आपण बघू शकतो ही व्हिडिओ जी आहे आज सकाळपासूनच सर्व प्रसार माध्यमांमध्ये जी आहे व्हायरल होताना दिसत आहे। जेव्हा या व्हिडिओची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलेलं आहे की ही व्हिडिओ कांदिवली लालजीपाडा या परिसरातून आहे। ज्यावेळेस एक पुजारी संध्याकाळच्या वेळेस जे आहे घरी परत जात होते त्यावेळेस काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि तशाच संबंधित रिपोर्ट जो आहे तो पोलीस स्टेशनला देखील गेलेला आहे। नेमकं प्रकरण काय आहे याचा शोध जरी लागला नसला तरी पूर्ण मुंबईमध्ये जे आहे ही व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे। आज सकाळपासूनच खरं तर बघायला गेलं तर हिंदू सण आहे, रक्षाबंधन आहे आणि आजच्याच दिवशी अशा पद्धतीची ही व्हिडिओ व्हायरल होणं म्हणजे एक धक्कादायक बाब आहे आणि अधिकचा तपास जो आहे तो सुरू आहे। कडनं करण्यात आला, का करण्यात आला, काही समजतंय का? अर्थातच त्या दृश्यांमध्ये असं देखील दिसून येत आहे की इसम जो आहे तो नित्यनियमाने त्याच्या घरी जाताना किंवा मग त्याच्या मंदिरात जाताना दिसून येत आहे आणि त्याच वेळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असं कृत्य केलंय का असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे। आणि नेमकी कारण काय आहेत संदर्भात दिलेल्या माहितीबद्दल